सैदापूर गजानन कॉलनीतील ग्रामस्थांचा रस्ता व गटारीसाठी टाहो। सैदापूर ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या गजानन कॉलनी परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याचे गटारीचे प्रश्न हे प्रलंबित आहेत। या परिसरात बंदिस्त गटार व्यवस्था नसल्याने ग्रामस्थ हे साथीच्या आजारांनी ग्रस्त होत आहेत। या परिसरात रहिवासी असलेल्या ग्रामस्थांना डेंग्यू सदृश आजारांची लागण झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। त्यामुळे संबंधित ग्रामस्थांनी सातारा गट विकास अधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले। त्यामुळे कर्तव्यदक्ष म्हणवणारे सातारा गट विकास अधिकारी नेमकी भूमिका काय घेणार, या नागरिकांना न्याय मिळणार का, नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। राहणार सैदापूर गजानन कॉलनी इथे मी आता गेली 35 वर्ष राहते। तर आमच्या इथं गटाराची आणि रस्त्याची सोय नाही। कचरा गाडी दारापुढे येत नाही। सुरुवातीपासूनच आम्हाला कचरा गाडी त्यांनी पाठवली नाही ग्रामपंचायत, आणि वारंवार आम्ही त्या ग्रामपंचायत तक्रार करतोय। तिथं आम्हाला ग्रामसेवक सरपंच म्हणतात तुमची आम्ही सेवा करणार आहे आम्ही करतो म्हणून त्या आजपर्यंत त्यांनी होच केलं आहे आम्हाला। मग हे कधी करणार? आता मला 2-3 महिन्याच्या मागे डेंग्यू झाला होता। माझे 8-9 हजार रुपये त्या डेंग्यूसाठी दवाखान्यात गेले। आशीर्वादला ॲडमिट होते मी, आणि त्यांनी जी पाईपलाईन केली गटारीची अर्धी ती मधल्या रस्त्यातनं पुढं त्याही कोपऱ्याला नाही, धडी काही कोपऱ्याला केलेली नाही, मध्येच केली, आणि ते पाणी सगळीकडे पसरते। आणि आमच्या गटाराचं पाणी तर आम्हाला दारातूनच सोडावं लागलं लोकांच्या प्लॉटमधनं। ते त्यांना आम्ही दाखवलेलं आहे की तुम्ही ते बघून जा म्हणले की लोकांच्या प्लॉटमध्ये आम्ही पाणी सोडलेलं। लोक तरी किती, तो त्रास आम्हालाच होतोय। तर ग्रामपंचायत काही दखल घेईना, नुसतं हो करते आम्हाला। आता मी 4 दिवसाच्या मागेही जाऊन आले, तेव्हा म्हणले तुमच्या कॉलनीत लावणार आहे, कचरा गाडी लावणार आहे, गटाराचं करणार आहे, रस्त्याचं करायचं आहे, नुसतं म्हणतात करायचं, आणि प्रत्यक्षपणे काहीच नाही ना। मी श्री मिलिंद वामन कांबळे, समाजसेवक सैदापूर। गावातील काही लोकांनी, महिला वर्गाने आणि पुरुष मंडळींनी माझ्यापाशी येऊन तक्रार केल्यानंतर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या विरोधात काहीतरी जे तक्रारी आल्यात ते बरोबर आहेत त्यांच्या, आणि महिलांना तिथं सोय नाही, गटारांची आणि पाण्याची सोय नाही, बल्ब लाईट आणि असं काहीच सोय नाही तिथं। रस्त्याने यायला जायला पण त्यांना, वाहनाला यायला जायला पण रस्ता नाही आहे, अशी अवस्था करून ठेवली। डांबरीकरण करतो म्हणूनसाठी पैसे बोर्डावर लिहिले जातात 2.5 लाख 3 लाख, परंतु ते काम केलं गेलंच नाही आहे। मग त्याचा काय उपयोग? हे फसवणूक करते ग्रामसेवक आणि सरपंच शीतल पवार आणि ते लोहार साहेब, हे चुकीचं आहे त्यांचं। महिला वर्गाला आणि त्या लोकांना पाणी त्यांच्या दारात पलीकडे सोडायला लागते। डेंग्यूची साथ आहे, प्रसार तिथं फार मोठा झाला आहे, आरोग्य यंत्रणा पण तिथं येत नाही आहे। म्हणजे याचा हे सरपंच आणि ग्रामसेवक हे काहीच करत नसतील तर यांचा उपयोग काय? मग पाईपलाईन करतो म्हणून सांगितलं, अर्धवट पाईपलाईन केली, वार्डचा जो कोण सदस्य आहे तो ते अर्धवट काम सोडून जातोय, हा काही बरोबर नाही आहे। काय मला तर पटत नाही आहे। तरी मला वाटतं की या सर्वांची दखल शासनाने घ्यावी, बस एवढीच विनंती आहे माझी। पाली संजय लोहार। आम्ही वारंवार ग्रामपंचायतीत गेलो रस्ता गटारासाठी, पण कोणीही दखल आमची घेतली नाही। सैदापूर ग्रामपंचायतीने आता आमची गटार आणि रस्त्याची सोय हवी एवढीच विनंती। ते गटाराचं पाणी कुठे सोडलं ते सांग। आणि आमचं घरातलं गटाराचं पाणी आम्ही आमच्या शेजारीच सोडलेलं आहे, त्यामुळे आमचं डास मच्छर असं होतात, त्यामुळे मुलाबाळांना त्रास होऊ शकतो, हे आजार पण येऊ शकतं, हेही ध्यानात धरावं। ग्रामपंचायत टॅक्स घेते का तुमच्याकडून? घेते ना, ते घरपट्टी पाणीपट्टी आम्ही देतो वेळेवर। बरं, सेवा टॅक्स घेते का? सेवा कर घेतात।